लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहतोय चारच्या बातम्या। या घडीला कुठल्या ठळक बातम्या आहेत ते आपण लोकसत्ताच्या न्यूजरूममधून आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी जवळ प्रशांत नानावरेकडे। प्रशांत, राजकीय वर्तुळांमध्ये काय आता सध्या मोठी बातमी आहे? आजची सर्वात मोठी राजकीय बातमी अशी आहे की गेली काही दिवस चर्चा होती की नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार आहेत, पण आज मिळालेल्या माहितीनुसार गणेश नाईक जे नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे। भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटले की ते भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू म्हणून। ओके, बीजेपीला बरंच यश मिळालेलं आहे यंदाच्या निवडणुकांमध्ये, त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मधून आउटगोईंग होतं की काय अशी सगळ्यांची चर्चा सुरू झालेली आहे। कुणाल, मला सांग आता सध्याची कुठली राजकीय बातमी दुसरी महत्त्वाची आहे? राजकीय बातमी अशी म्हणायला हवी की भाजपचे जे आमदार आहेत संजीव बोतकुरवार यवतमाळ वणीमधले, त्यांच्या मुलीवरती जी पिंपरी चिंचवडमधल्या वाकडमध्ये बालाजी महाविद्यालयात शिकतं तिच्यावरती सकाळी एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे। एकतर्फी प्रेमातून हे सगळं घडल्याचं समजतं। हल्लेखोराचं नाव आहे राजेश बक्षी आणि तो हरियाणाचा रहिवासी आहे आणि एकाच कॉलेजामध्ये ते शिकत होते आणि याच्यामधूनच एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं समजतं आहे। मानस, नक्कीच फार भीषण घटना घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये त्या मुलीची करंगळी कापली गेल्याचं सुद्धा वृत्त आहे। रोहितकडे आपण जाऊया। रोहित, तुझ्याकडे काय बातमी आहे? त्याची लेटेस्ट सिच्युएशन काय आहे? आता आपण सध्या देशभरात बघतो की गोहत्याबंदीचा मुद्दा सध्या गाजतोय सध्या। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने। महाराष्ट्रात 2015मध्ये फडणवीस सरकारकडून गोहत्येवर बंदी घालण्यात आली होती, मात्र त्यानंतर काही संघटना या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या, त्यावर आज सुनावणी झाली आणि आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या 10 दिवसात यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत। नक्कीच गोहत्येचा प्रश्न, गोमांसाचा प्रश्न अतिशय देशामध्ये चर्चेला जातो। त्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सरकारला 10 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली आहे। वळत स्पोर्ट्सच्या बातम्यांकडे। मोरेश्वर, काय सध्या स्पोर्ट्समध्ये लेटेस्ट बातमी? सध्या PV सिंधूचं सगळीकडे सगळ्यात जास्त हवा आहे, कारण की बॅडमिंटनमध्ये तिने आता दुसऱ्या स्थानावरती जागतिक क्रमवारीवरती झेप घेतली आणि कॅरोलिना मारिनला तिने आता हरवलं होतं इंडिया सुपर सिरीजमध्ये आणि या विजयाच्या जोरावरती तिला क्रमवारीत दुसरं स्थान गाठता आलं आणि तिच्या करिअरमधलं हे सर्वोत्तम जागतिक क्रमवारीचं स्थान पटकावलेलं आहे आणि अंतिम फेरीमध्ये तिने विजेतेपद पटकावल्यामुळे तिच्या गुणांमध्ये आता 7,900 गुणांची वाढ झाली आहे आणि ती आता पहिल्या क्रमांकावरती लवकरच पोहोचेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। नक्कीच काल इंडिया ओपन सुपर सिरीजची फायनल झाली होती आणि त्याच्यामध्ये सिंधूने जगात क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या कॅरोलिना मारिन हिला हरवलं होतं। ऑलिम्पिकमधल्या पराभवाचा वचपा तिने काढलेला होता। मुळात मनोरंजनाच्या बातम्यांकडे काय सध्याची लेटेस्ट काय गॉसिप आहे? सध्या कपिल आणि सुनीलमध्ये झालेल्या वादामुळे सुनीलने द कपिल शर्मा शोमधून काढता पाय घेतलेला, त्यामुळे या शोचं TRP अक्षरशः घसरलेलं। त्यामुळे आता सोनी एंटरटेनमेंट चॅनलने कपिलला 1 महिन्याची मुदत दिली आहे। जर या 1 महिन्यामध्ये सुनील आणि चंदन या दोन्ही कलाकारांना जर कपिल शोमध्ये परत आणण्यामध्ये अयशस्वी ठरला तर द कपिल शर्मा शो हा पूर्णपणे बंदही होऊ शकतो अशी चर्चा सध्या आहे। नक्कीच कपिल शर्मा शो बंद पडू शकतो अशी चिन्ह आहेत। या होत्या 4च्या बातम्या। अधिक ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com ला।